तर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हा सैफुल्ला कसुरी असल्याचं बोललं जात आहे। सैफुल्ला कसुरी हा आशिया खंडातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी चीफ आहे। पाकिस्तानमध्ये तरुणांची माथी भडकावून त्यांना भारत विरोधी कारवायांमध्ये सामील करून घेतो आणि याच सैफुल्ला कसुरीनं पहलगाम हल्ल्याचा कट रचल्याची माहिती आहे। त्याला कारणही तशीच आहे। पहलगाम हल्ल्यापूर्वीचा सैफुल्ला कसुरीचा व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये तर जम्मू काश्मीर मध्ये हल्ले वाढवणार असल्याचं तो बोलतो। जरी पाकिस्ताननं या हल्ल्याशी आपला संबंध नाही असं सांगितलं असलं पाकिस्तानच्या सरकारनं, तरी सुद्धा याचा संबंध जोडला जातोय। कारण आपण जर मॅप बघितला, गुगल मॅप आपल्या सगळ्याकडे आपल्या मोबाईलमध्ये असेल, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे आहे पहलगाम आणि हे आहे रजौरी। रजौरी इथूनच ते दहशतवादी हे पहलगाम पर्यंत पोहोचले होते अशी माहिती आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर हा सगळा मॅप बघितला तर याच्यामध्ये हा आहे नौशेरा सेक्टर, त्याच्यानंतर रजौरी आणि इथून ही LOC ही जी सीमा आहे ती जवळ आहे आपण बघितलं तर। आणि त्याच्यामध्ये हे पाकिस्तानची सीमा, याच्यानंतर येतो रजौरी हा नौशेरा सेक्टर, त्याच्यानंतर रजौरी आणि याच रजौरी मधून इथं जंगल आपल्याला दिसते, नदी दिसते आणि इथून हे सर्वजण सनसेट पीक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आणि याच मार्गावरून हे जे दहशतवादी होते ते महिनाभरापासून कशा पद्धतीने इथून पहलगाम गाठायचं किंवा कशा पद्धतीने हा सगळा हल्ला घडून आणायचा याविषयी प्लॅनिंग करत होते। त्याच्यानंतर त्यांनी हा जो मार्ग आहे तो निवडलाय, ते आपण बघू शकतो मॅपच्या माध्यमातून। जर आपल्याकडे मोबाईलमध्ये सगळ्यांकडे मॅप असतो आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर कशा पद्धतीने रजौरी मधून हा जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे पहलगाम पर्यंत जाण्यासाठी। पहलगाम मध्येही आपण बघितलं तर त्याच्यातही एक सेक्टर आहे, तो सेक्टर या सर्व दहशतवाद्यांनी निवडलेला होता। आणि रजौरी पासून आपण बघितलं तर पाकिस्तानची बॉर्डर ही जवळ आहे। ही आहे रजौरी, जिथून हे पाकिस्तानी दहशतवादी आलेले होते। पाकिस्तानने जरी संबंध नाकारले असले, आपला संबंध काही नाही असं सांगितलं असलं तरी देखील पाकिस्तानची ही जी सीमा आहे ती आपण बघू शकतो स्पष्टपणे या ठिकाणी दिसते। झेलम असेल किंवा कोटला अरब अली खान, ही जे पाकिस्तानचे भाग आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्याच्यामध्ये खैरियन आहे, लाल मुसा, दंगा, मंडी, बहुदन हे सुद्धा दिसतंय। आणि याच भागामधून हे दहशतवादी सगळ्यात आधी नौशेरा जो जवळ आहे सीमेपासून आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसू शकेल ही आहे पाकिस्तानची सीमा। आणि त्याच्यानंतर असलेला हा नौशेरा सेक्टर, ज्या ठिकाणी सगळ्यात आधी महिनाभरापूर्वी हे सर्व दहशतवादी आलेले होते त्यांच्या। आणि त्यांनी मुख्य म्हणजे जी ट्रेनिंग आहे ती ट्रेनिंग सुद्धा त्यांनी पाकिस्तानमध्ये घेतल्याची माहिती आहे। आणि त्याच्यानंतर आपल्या इंडियामध्ये येऊन त्यांनी हा हल्ला घडवलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आपण हा मार्ग बघतोय आणि मार्गामध्ये आपण बघितलं तर पाकिस्तानची बरीचशी जी शहरं आहेत, जो भाग आहे तो या नौशेरा सेक्टरच्या रजौरी सेक्टरच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच्यानंतर हे सर्व दहशतवादी हे रजौरीमध्ये आले। दरम्यान ही नावं बघितली तर कोटला अरब अली खान असेल, गुलियाना, खारियन, मोहरा शरीफ, काम्बी, झेलम, संघोई हे पाकिस्तानची ही सगळी, दीना असेल किंवा मंगा, हेमलता, ही सर्व भाग आपण बघितली तर याच्यामध्ये सोहुवा ही सर्व जे या ठिकाणी आपण बघतोय, चाओ असेल, त्याच्यानंतर इतरही जे ठिकाणं आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नौशेरा सेक्टर आपण बघितला तर हा आहे नौशेरा सेक्टर आणि त्याच्या अगदीच जवळ आहे ती म्हणजे पाकिस्तानची सीमा। आणि पाकिस्तानच्या सीमेवरूनच हे दहशतवादी इथपर्यंत आले, नौशेरा सेक्टरपर्यंत, त्याच्यानंतर रजौरीमध्ये आले ते। आणि रजौरीकडून पुढे आपण बघितलं तर इथून जवळच आहे रजौरी सेक्टर आणि त्याच रजौरीमधून त्यांनी पुढे जाण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि हा मार्ग जातो पहलगाम पर्यंत। जर आपण पहलगामचा हा भाग बघितला तर पहलगाममध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसू शकेल की पहलगामच्या जवळच पुलवामा, ज्या ठिकाणी हल्ला झाला होता 2019 मध्ये, जे सैन्याची टीम चाललेली होती त्यांच्यावर तो हल्ला करण्यात आला होता 2019 मध्ये। आणि तोच मार्ग या वेळेला सुद्धा या दहशतवाद्यांनी निवडलेला आहे। त्याच मार्गाने ते पुढे पहलगाम पर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा मार्ग आपण बघतोय त्याच्यामध्ये पहलगाम मधून पुढे ते या ठिकाणी सनसेट पीक आहे आणि इतरही आपल्याला शहरं काश्मीरमधली दिसून येत आहेत। आणि तोच मार्ग निवडून इथे जर आपण बघितलं तर इथे जंगलचाही मोठा भाग आहे आणि
त्याचा फायदा घेऊन हे जे दहशतवादी आहेत ते पहलगामपर्यंत पोहोचले आणि मागील 2 आठवड्यांपासून ते पहलगामच्या आजूबाजूच्या एरियामध्येच होते, तिथल्या परिसरामध्ये होते अशी माहिती समोर आलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता त्यांनी नेमका प्लॅनिंग कसं केलेलं असेल, कशा पद्धतीने ते तिथपर्यंत पोहोचले याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊ शकतोय। तर आपण इथं बघितलं, जर अंतर बघितलं तर 6 तास 43 मिनिटांचं हे अंतर आहे। तर जवळपास इथं पहलगाम टुरिझम जर आपण या ठिकाणी बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला मॅपमध्ये हा सगळा भाग दिसतोय आणि या भागामध्ये पहलगामचा हा तोच सेक्टर आहे, ती व्हॅली आहे ज्याला मिनी स्वित्झर्लंड सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे स्वित्झर्लंडचा फील त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक इथं जाण्याला पसंती देत असतात। इथं ते घोडस्वारी करत असतात किंवा इतरही ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून केल्या जातात, कारण थंड असं हे ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण। आणि अशामध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जातात। पण त्याच वेळेला हा भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला होता। मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेतलेला आहे कशा पद्धतीनं हे सर्वजण तिथपर्यंत पोहोचले होते राजौरीमधून। याचाच अर्थ पाकिस्तानच्या जवळ हा जो भाग आहे तो या दहशतवाद्यांनी निवडला आणि त्याच्यानंतर ते पुढे गेल्याचं दिसते आणि पुढे त्यांनी नेमकं काय केलंय ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। दरम्यान यानंतर आपण राजेंद्र निंभोरकर लेफ्टनंट जनरल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्याकडे आपण जाणार आहोत। त्यांच्यासोबत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हा एक भ्याड हल्ला म्हणावा लागेल, मात्र याच्यासाठी या दहशतवाद्यांनी तब्बल महिनाभरापासून प्लॅनिंग सुरू केलं होतं, त्याच्या आधी त्यांनी ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं अशी सगळी माहिती समोर येते। यावर लेफ्टनंट जनरल यांचं काय म्हणणं आहे? लेफ्टनंट जनरल निंभोरकर सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी थेट बोलूया। सर, कालचा जो भ्याड हल्ला झालेला आपण पाहिला, इन्फिल्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर रेकी असेल आणि मग एक्झिक्युशन असेल किंवा ॲक्च्युअल टेरर अटॅक असेल, या सगळ्या गोष्टींची सिक्वेन्स जर बघितली तर इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी नेमकी कुठल्या भागातून झालेली असू शकते। तुम्ही त्या भागामध्ये 2 वर्ष काम केले, त्या सेक्टरमध्ये तिथले प्रमुख होतात, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे साधारणपणे कशा पद्धतीनं हे दहशतवादी जे आहेत ते घुसखोरी करतात, तिथं पुन्हा स्टेशन्ड होतात आणि त्याच्यानंतर दहशतवादी हल्ले करायचा प्रयत्न करतात किंवा कारवाई करायचा प्रयत्न करतात। हे बघा, एक तुम्हाला सांगतो की कोणताही असा हल्ला करायचा असला तर हा लगेच होत नाही, त्याच्यासाठी त्याला प्लॅनिंग प्रिपरेशन करावं लागतं। आता आपण हल्ल्यापासून मागे जाऊ, इन्फिल्ट्रेशन सोडू, आपण शेवटी इन्फिल्ट्रेशनकडे येऊ। हल्ला झाला तर त्याच्यासाठी त्याला रेकी करावं लागतं, त्याला वाट बघावं लागते, प्लॅनिंग करावं लागतं, प्रिपरेशन करावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लपून असतात, त्यामुळे त्याला लोकल स्थानिक माणूस आहे त्याची गरज असते। मग हा जो हल्ला झाला बाईसरन, हा पहलगाम व्हॅलीमध्ये, आणि तिथून सगळ्यात मोठी जी जागा किंवा एरिया आहे ज्यामध्ये या टेररिस्टना हेल्प मिळते, तो एक तराल म्हणून जागा आहे अवंतीपुराच्या मागे। आणि तो भाग पूर्णपणे जसं तो त्या भागातूनच बुरहान वानी आलेला आहे। प्रत्येक गावात कोणी ना कोणी त्यांचा माणूस आहे आणि तिथे बरेचसे टेररिस्ट झालेले आहे। तर माझ्या मते तिथे त्यांना हेल्प मिळाली असेल आणि स्थानिक लोक त्यांच्याशी नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यामुळे त्यांना प्लॅनिंग प्रिपरेशन झालं तर कमीत कमी 1.5-2 महिने तरी त्यांना लागले असतील। मग बघायचं कुठे काय करायचं आणि वापस कसं कुठेतरी जायचं, एस्केप करायचं, ह्या पण गोष्टी असतात। मग या एरियामध्ये यायला कुठून येऊ शकतात, त्यामुळे भरपूर रूट्स आहेत। एक सोनमर्गमधून पण येऊ शकतो, म्हणजे तिथे आमचे जे 109 ब्रिगेड आहे तिथून त्या भागातून येऊ शकतो। दुसरा गुलमर्गमधून येऊ शकतो आणि गुलमर्गमधून येऊन बडगाम आणि मग तुम्ही तरालमध्ये येऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही साऊथ ऑफ पीरपंजाबमध्ये पूंछ, राजौरी, नौशेरा, सुंदरबनी या भागातून येऊ शकतात। पण जेवढा माझा एक्सपिरियन्स, मी जम्मू अँड काश्मीरला जवळपास 17 वर्ष नोकरी केली आहे 40 वर्षापैकी, तर त्यामध्ये मी सांगू शकतो की जे अखनूर, पूंछ, राजौरी, नौशेरा हा भागात आहे, वर्षातून मॅक्सिमम 15 टेररिस्ट येऊ शकतात, मॅक्सिमम, त्याच्यावरती येऊ शकत नाही, कारण की हे ओव्हर द इयर्स आम्ही पाहिलं का, कारण की एवढा भाग इन्फिल्ट्रेशनची कंडिशन आहे आणि मागे पूर्ण सॉलिड फेन्स आहे आणि ते फेन्स पेट्रोल केलेलं असतं। त्यामुळे काही जरी झालं, बरेचसे मारले पण जातात, 10-15च्या वरती येऊ शकत नाही। आणि मग त्यामध्ये काय, काश्मीर व्हॅलीमध्ये एवढे जे लोक असतात 110, 140, आपण जसे म्हणतो IB म्हणतात, तर ते कुठून येतात? मग त्यांना या भागातून गुलमर्गपासून ते सोनमर्गपर्यंत जो LC झालेला आहे त्यामधूनच यावं लागतं। आणि हा
असं नाही की इथेही सैनिक कामं करतात, पण इथे काय फेन्स बर्फामुळे खाली पडलेलं खाली जातं, त्यामुळे बर्फाच्या वेळेस इझी पडतं. एरिया जो आहे थोडा कठीण आहे इथल्यापेक्षा, सर्व्हिलन्स कठीण आहे, त्यामुळे ह्या भागातून इन्फिल्ट्रेशन थोडंसं जास्त होऊ शकतं. सर, तुम्ही इतके वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्ही असा हल्ला बघितला होतात का टुरिस्टवरती? त्यातही टार्गेट जे आहेत त्यांचे ओरिएंटेशन क्लिअर होते, ते पुरुष असतील. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं, आता यातलं तथ्य किती किंवा माहिती नाही, रिलिजन्स विचारले गेले त्यांचे, किंवा त्यांना उर्दू वाचता येते का असंही विचारलं गेलं, कलमा पढता येतो का असंही विचारलं गेलं, आणि सिलेक्टेड किलिंग्स ज्या आहेत त्या केल्या गेल्या. फॅमिलीजमधले पुरुष बाहेर काढले गेले, कुटुंबांमधले. आपल्या पुण्यातले सुद्धा ती जी विक्टीम आहे, जिचे वडील गेले, तिच्याशी आम्ही बोलल्यानंतर ती शेजारी बसलेली असताना त्यांच्यातून उठवून नेलंय वडिलांना आणि स्पेसिफिक विचारून मग त्यांचं किलिंग केलंय. या अशा पद्धतीची घटना तुम्ही कधी बघितली होती का, की ज्यानं संपूर्ण देश हादरून गेला? रादर हे सगळं करायच्या मागचं पॉलिटिकल क्लिंच काय असू शकेल असं तुम्हाला वाटतं भारत पाकिस्ताननं? एक तर सगळ्यात पहिले आपण ऐकलं असेल की मागच्या 7-8 दिवस आधीच त्यांचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ पाकिस्तानचा आसिफ मुनीर त्यांनी एक वक्तव्य दिलं होतं की आमची जिगलर वेन आहे आणि काश्मीरबद्दल आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर आहे. तर असं दाखवलं एका प्रकारे की काश्मीरमध्ये जे काय झालं ते त्यांच्या पथ्यावर पडतं. मग काही ना काहीतरी भानगड करायचे असली ते त्यांना करावंच लागत असते. तर हे एक मुद्दा झाला. पॉलिटिकली असं वाटतं की काही ना आर्टिकल 370 जेव्हा गेलं तेव्हापासून असं भारतामध्ये पसरलेलं की इथे शांती अमन शेत, आणि झालं पण एकदम होत नाही, त्याला हळूहळू वेळ लागतो. तर तुम्ही बघा 19 पासून ते आतापर्यंत असे हल्ले खूप कमी झाले आहेत, आणि त्यामुळे त्यांना असं काहीतरी दाखवायचं आहे की हे एवढी शांती नाही आहे. पण माझ्या मते हा एखादा हल्ला एवढे आरामात होऊ शकणार नाही. दुसरा प्रश्न तुमचा की असं कधी आधी झालं होतं का? हे फक्त हिंदूंनाच मारलंय, म्हणजे त्यामध्ये दुमत नाही, कारण की जे आय विटनेस त्यांनी त्यांच्याशी बोलून त्यांनी सांगितलेलं आहे की ते व्हेरी क्लिअर आहे की यांना मारायचं आहे, म्हणजे दहशत निर्माण करायची की हिंदूंना तुम्ही इथे नाही आहे, म्हणजे हिंदू त्यांच्या विरुद्धच आम्ही कारवाई करणार. म्हणजे तिथे 97% पॉप्युलेशन मुस्लिम आहे, मग जे कोणी हिंदू आहेत त्यांना मारणार. मग हे आधी झालं होतं का? झालं होतं. 91-92 साली 2-3 ठिकाणी काश्मीरी पंडितांना बसमध्ये काढून एका लाईनमध्ये उभं करून मारलेलं होतं. नंदीग्राम एक जागा तिथे झालं होतं, एक बडगामच्या बाजूला तिथे झालं होतं. लोकल्स होते तेव्हा जे होतं की ते हादरून त्यांना बाहेर काढायचं होतं, म्हणजे हे होतं, त्यांना जिनोसाईड करायचं होतं, त्यांना पळवायचं होतं, तेव्हा तर हे झालं. पण बाहेरचे जे टुरिस्ट आले त्यांना मारण्याचा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा फर्स्ट टाइम झालेला आहे. बाकी छोटे मोठे ग्रेनेड्स फेकले, कुठे यात्रीवर हे झालं, कुठे बसमध्ये अटॅक झाला, हे छोटे मोठे झालेले आहेत. पण असं काढून त्यांना फक्त हिंदूंनाच मारणं हे माझ्या मते पहिल्या वेळेस झालेलं आहे. आता या सगळ्या हल्ल्याच्या दृष्टीनं 2 महत्वाचे भाग जे तुम्ही म्हटलात, रेकी केली असेल, एक्झिक्युशन केलं, की एस्केप रूट सगळ्यात आधी त्यांनी फायनल केलेला असेल. आता जो सर्च सुरू आहे तो कशा पद्धतीनं आर्मी कंडक्ट करत आहे, किंवा तो कुठल्या भागामध्ये सुरू असेल, आणि साधारणपणे यांचा एस्केप रूट कुठला असू शकतो? या भागातून जर पाहिलं, याची जॉग्रफी पाहिली, टेरेन पाहिली, तर हा कठीण भाग आहे, आणि त्यामुळे जर ते गेले असतील तर 4-5 ठिकाणी ते जंगलात जाऊन लपू शकतात. वर गेले लेक एरिया म्हणून तारसन मार्सल लेक येतो त्याच्या बाजूला येते, तिथे बसू शकतात. ते वर तर त्यांना सस्टेनन्ससाठी बकरवाल असतात, ते त्यांना हेल्प करू शकतात. केव्ज आहेत, जंगल आहेत, तिथे महिने राहून बसलेले आहेत असं. त्यामुळे तिथे जाऊन लपणं, आणि तिथे त्या जागेवर पर्टिक्युलर जागेवर माहिती जर नसलं तर सिक्युरिटी फोर्सेसना महिने लागतील बघायला, ते करायला, अनलेस तुम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असली तर. आता दुसरं म्हणलं की हेलिकॉप्टर काही दिसत नाही, जंगलात काय दिसणार आहे, केव्हमध्ये काय दिसणार आहे. आणि जसं सांगितलं तराल आहे किंवा दाचीगाम फॉरेस्ट आहे, या सगळ्यांमध्ये तुमचे जर एखादा सपोर्टर असला, तुम्हाला खानापिना देतील, तुम्ही राहू शकतात. त्याच्यामुळे स्पेसिफिक किती जरी आपण शोधत बसलो, किती बघणार, किती लोक लावणार, आणि बसलं तर असं व्हेरी इझिली पॉसिबल नाही आहे, आणि वेळ लागेल याला. पण हे जे टेररिस्ट हे आतंकवाद्यांनी काम केलं ते केव्हा सापडू शकतात आपल्याला? कोणता तरी आपला इन्फॉर्मर असेल, त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेलच, दर इज नो डाऊट. हां, बेसिक इंटेलिजन्स झाल्यावरच. पण असं नुसतं जाऊन इट इज लाईक अ सर्चिंग अ पिन इन हेस्ट आहे, हेच खूप मुश्किल असतं काम. जर
लकीली कधी पेट्रोलिंग करता करता सापडले तर सापडले किंवा आपण कॉर्डन लावला कुठे सर्च केलं तर तिथे इट्स अ काइंड ऑफ अ लक किंवा नाका लावला असला या साईडमध्ये चेकिंग असले तिथं अशा ठिकाणी कधी कधी सापडू शकतात. पण तुम्ही म्हटलं की असं सगळं फिरले आणि केलं असं नाही. याला समजा लाखो ट्रूस लागतात आणि पूर्ण काश्मीर व्हॅलीमध्ये जवळपास RRचे फक्त 60,000 आहेत. तर इट्स नॉट सो इझी. सोपं नाहीये फार. एक आणखी महत्वाचा मुद्दा हा अशा पद्धतीचा हल्ला करायला तुम्ही जसं म्हटलात की आधी व्यवस्थित प्लॅनिंग केलं गेलेलं असेल. 1.5 महिन्याचा मधला काळ जो आहे रेकी किंवा तिथल्या लोकल लॉजिस्टिक सपोर्टची मदत घेणं असेल, एस्केप रूट शोधणं असेल, या सगळ्याचं प्लॅनिंग झालेलं असेल. आता जी माहिती येते सतत काही वायर्स आहेत किंवा स्टोरीज येत आहेत काही, लष्कर ए तैयबाने व्यवस्थित या संदर्भामध्ये प्लॅन केलेला होता. हा प्लॅन रावळपिंडीमध्ये झालाय असं एक व्हर्जन येत आहे. तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं, एक सगळ्यात महत्व कॉर्डिनेट केली सगळ्यात